हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण या व्हिडिओमध्ये MPSC राज्यसेवा 2024च्या पूर्वपरीक्षेचा पेपर कसा होता, एकंदर त्याचे स्वरूप कसे होते हे आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी तर मिळेलच, त्याबरोबर पेपर खरंच अवघड होता की सोपा होता की कसा होता हे तुम्हाला यामधून नक्कीच क्लिअर होईल. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये सर्वात पहिले जर विचार केला असता हिस्ट्रीचे क्वेश्चन, नंबर ऑफ इझी क्वेश्चन, मॉडरेट क्वेश्चन आणि डिफिकल्ट क्वेश्चन. त्यामध्ये इझी क्वेश्चन होते 8 आणि मॉडरेट होते 4 आणि डिफिकल्ट होते 3. आता हे इझी तर होते पण छोटे छोटे ट्रॅप होते, म्हणजे जसे की पॉलिटिकल स्कूलचा क्वेश्चन झाला. सहसा एक पॉईंट पुस्तकामध्ये सुद्धा कव्हर केलेले नसतात आणि आपल्याला त्या ठिकाणी एक तुक्का मारावा लागतो किंवा तर्क लावावा लागतो आणि त्याच्यानंतर ज्यांचे बरोबर येईल ते बरोबर. आणि जर मॉडरेट प्रश्नांचा विचार जर केला तर तो जिव्या सोमा मसे हा एकदा मेन्सला आलेला क्वेश्चन आहे, पण सर्वांना असं माहीत असेल असं नाही. कोठारी आणि डिफिकल्टमध्ये कोठारी आयोगचा प्रश्न आणि झिझिया कर वगैरे, त्या ठिकाणी जमीनदार हा शब्द कोणी वाचत नाही, फक्त एवढं वाचतात की कर, हिंदूंसाठी कोणता कर आणि मुस्लिमांसाठी कोणता कर, याच्यावरच फोकस केलं जातं आणि बऱ्याच सिली मिस्टेक याच्यामध्ये होत असतात. जिओग्राफीमध्ये पण 11 इझी क्वेश्चन, मॉडरेट 2 क्वेश्चन आणि डिफिकल्ट 2 क्वेश्चन. आता मॉडरेटमध्ये म्हणलं तर फॅक्च्युअल क्वेश्चनमध्ये मिसिसिपी रिव्हर झाली, सहसा हे माहिती असतं ते फक्त UPSCच्या मुलांना किंवा त्यांनी जर वर्ल्डच्या जिओग्राफीचा अभ्यास केलेला असतो त्यांना या गोष्टी माहिती असतात. त्यानंतर डिफिकल्टमध्ये तो हेतवणे प्रकल्पाचा क्वेश्चन झाला, चंद्रपूरमध्ये कोळशाचा साठेचा प्रश्न झाला, एकदम फॅक्च्युअल. आपल्याला आता चंद्रपूरमध्ये जर बघितलं गेलं तर बल्लाळपूर ह्याच कोळशांच्या खाणी वगैरे माहिती असतात, पण बाकीचे ज्या ऑप्शनमध्ये होते घुगूस वगैरे ते आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे इथं पण मुलांच्या चुकी होऊ शकतात. एन्व्हायरमेंटमध्ये बी 2 इझी, 2 मॉडरेट आणि 1 डिफिकल्ट होता. त्याच्यामध्ये डिफिकल्टमध्ये तो पॅनचा आणि नंतर अजून मॉडरेटमध्ये तो सफर प्रणालीचा. इकॉनॉमिक्समध्ये 5 इझी होते, 4 मॉडरेट होते आणि 6 डिफिकल्ट होते. तर आता 5 इझी क्वेश्चनमध्ये जे सर्वांना येणारे होते त्याच्यामध्ये ट्रॅप वगैरे काही नव्हते, पण मॉडरेट जे होते मॉडरेट क्वेश्चनमध्ये ट्रॅप होते. एकदम फॅक्च्युअल डाटा विचारला गेला होता, म्हणजे जे मेन्सला क्वेश्चन येतात कायम त्या प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारले गेले होते. आणि अजून जर डिफिकल्ट प्रश्नाचा विचार केला असता तर 6 क्वेश्चन डिफिकल्ट होते. त्याच्यामध्ये वेगवेगळे इकॉनॉमिस्ट यांचे विचारसरणी किंवा त्यांनी काय म्हटले ह्या गोष्टी सहसा MPSC वाले मुलं अभ्यास करत नाही. हे MA BA MA साठी जे इकॉनॉमिकचे मुलं असतात त्यांच्या वाचण्यात कधीतरी आलेल्या गोष्टी असतात. त्याचप्रकारे पॉलिटीमध्ये 10 एकदम इझी होते, त्याच्यामध्ये कोणतेही ट्रॅप नव्हते, पण 3 मॉडरेट होते, त्यामध्ये थोडेफार ट्रॅप होते. जसे केशवानंद भारती खटला, त्यामध्ये त्यांचा मुख्य न्यायाधीशाचे नाव चेंज केले होते. आणि डिफिकल्ट जर म्हणला तर मेन्सचे क्वेश्चन त्यामध्ये 1952ची जनगणना किंवा मग ते संसदेचा प्रश्न, त्यामध्ये सिंहाचे थीम होते का अजून लोकसभापतीच्या त्या ठिकाणी सेन गोल होता तर त्यांनी तिथं अशोक चक्राचं दिलं होतं. म्हणजे असं छोटे छोटे पॉईंट आहे जे आपल्याला असं वाटतं की बरोबर आहे. आणि यावेळेस काय झालं की ऑल ऑफ दी अबाव हे निम्म्याला निम्मे होते. याच्या आधी जर 10 क्वेश्चन ऑल ऑफ द अबाव असेल तर 8 ऑल ऑफ दी अबाव करेक्ट येतच होते, परंतु यावेळेस तसे होणार नाही. आणि करंट अफेअरमध्ये बी 8 इझी होते, 5 मॉडरेट होते आणि 2 डिफिकल्ट होते. आता याच्यामध्ये डिफिकल्टमध्ये तो नरगिस मोहम्मद यांचा 2003 होते का 2004 होते, हे सर्व एकदम एवढ्या बारीक कोणी वाचत नाही. आणि मॉडरेटमध्ये म्हणल्यानंतर MS स्वामीनाथन यांचं शिक्षण, आता शिक्षण आपण सर्व काय करतो त्यांच्यामध्ये त्यांचा जन्म कुठं झाला, त्यांना कोणते कोणते अवॉर्ड भेटले होते, त्यांची विशेष कामगिरी करतो. पण आता शिक्षण म्हणल्यानंतर ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी सहसा सर्व ऑक्सफोर्डमधूनच एज्युकेट होत असतात, त्यामुळे त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं आणि चुकण्याचे चान्सेस वाटतात. सायन्समध्ये 10 इझी होते, 6 मॉडरेट होते आणि 4 डिफिकल्ट होते. त्यामध्ये सायन्स आणि यामध्ये करंट अफेअरमध्ये जो होतो आपल्याला असं माहिती होते की आदित्य L1वर क्वेश्चन येणार आहे, अजून त्या प्रकारे महिला आरक्षणावर क्वेश्चन येणार होते, पण जे सरळ विचारायचे तसे प्रश्न याच्यामध्ये विचारले गेले नव्हते. त्यामध्ये थोडासा चेंजेस करून किंवा 4-5 स्टेटमेंट एकत्र करून असे प्रश्न विचारले होते. सायन्समध्ये पण
10 इझी होते, 6 मॉडरेट होते आणि 4 डिफिकल्ट होते. त्यामध्ये डिफिकल्टमध्ये ते प्राण्यांचा ग्रुप दिला होता, त्याप्रकारे मेटलचं एक्स्ट्रॅक्शन, आयोडीन व्हॅल्यू, हे मॉडरेट आणि डिफिकल्ट टाईपचे क्वेश्चन होते. आणि आता ओव्हरऑल पेपरचा जर विचार केला असता, हा पेपर इझी टू मॉडरेट होता विथ ट्रॅपिक क्वेश्चन, म्हणजे याच्यामध्ये ट्रॅप खूप होते, कारण त्यामुळे मुलांचे चुकण्याचे चान्सेस अधिक आहेत. टोटल वॅकन्सी बघा 457 वॅकन्सी आहे, त्यामुळे कट ऑफ मागच्यापेक्षा तुलनेमध्ये कमी यायला पाहिजे, पण थोडासा इझी टू मॉडरेट असल्यामुळे थोडा कट ऑफ पण वाढण्याची शक्यता आहे. मला आता असं वाटतंय, आता या वेळेला असं वाटतं की 110 ±2 असा कट ऑफ यायला हवा. परंतु आता आयोगाची आन्सर की आल्यानंतर याच्यामध्ये पण थोडे 2 मार्क्स कमी होतील, म्हणजे ज्यांचे मार्क 107+ आहेत त्यांनी निश्चितपणे मेनच्या अभ्यासाला सुरुवात करावी असं माझं म्हणणं राहील. बाकी अजूनही याच्यामध्ये काही क्वेश्चन कॅन्सल होतील, त्यामुळे ओव्हरऑल असा विचार केला असता 105+ जनरल कॅटेगरी ज्यांचा स्कोर आहे त्यांच्यासाठी होप्स आहेत, कारण की पेपर इझी होता पण त्याच्यामध्ये खूप सारे आपण काय म्हणतो ट्रॅप्स होते, ज्याच्यामध्ये मुलं रिस्क घेतात आणि नेगेटिव्ह मार्किंगमध्ये चालले जातात. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल वाटला असेल, एक पॉझिटिव्हिटी आली असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमचा स्कोर असेल तो कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.